ओव्हर थिंकिंगमध्ये अडकलेले आहात का? सतत एन्झायटी किंवा डिप्रेशन किंवा सतत कशाची तरी भीती वाटणे किंवा मग कोणाबद्दल तरी जल्लसी फील होणे, या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्समध्ये तुम्ही अडकलेले आहात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी आज तुम्हाला एक सोल्युशन शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. आता हे बघा, ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत, त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये एनर्जी वाहिन्यासुद्धा असतात. आता या एनर्जी वाहिन्यांमध्ये सुद्धा कचरा अडकतो. आता कचरा अडकतो म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे आपल्या मागच्या जन्माचे किंवा लहानपणापासूनचे आत्तापर्यंतचे जे काही आपले एक्सपिरियन्स आहेत, चांगले असू देत किंवा वाईट असू देत, त्या सगळ्या एक्सपिरियन्सला आपण आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवत असतो. आणि त्यातले जे बॅड एक्सपिरियन्स असतात ना, ते कचरा म्हणून या एनर्जी वाहिन्यांमध्ये अडकून बसतात. तर त्यामुळे काय होतं, आपल्या एनर्जी वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात. म्हणजेच काय, तिथून एनर्जी व्यवस्थितपणे फ्लो होत नसते. त्यामुळे आपल्याला हे सगळे निगेटिव्ह इमोशन्स सतत जाणवत असतात. जसं की सतत डोकं दुखणे किंवा मग शारीरिक लेवलला कुठला तरी सारखा त्रास होणे किंवा मग झोप न येणे, ओव्हर थिंकिंगमध्ये अडकणे किंवा मग डिप्रेशनमध्ये जाणे किंवा मग सतत कोणाबद्दल तरी असूया, जलसी फील होणे, सतत न्यूनगंड, कॉन्फिडन्स कमी होणे किंवा मग सतत मी काही करू नाही शकत या चक्रामध्ये अडकणे किंवा मग एखादी गोष्ट करण्यासाठी खूप उत्साह असतो पण करायला गेल्यावरती ती गोष्ट करू न शकणे, असे सगळे निगेटिव्ह इमोशनचे जेवढे काही प्रकार आहेत, ते सगळे इमोशनचे ब्लॉकेजेस आपल्या एनर्जी वाहिन्यांमध्ये अडकलेले असतात आणि म्हणूनच आपल्याला ते रिलीज करणं गरजेचं असतं. आता मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, म्हणजे मॅनिफेस्टेशनच्या तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील, तर त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी हे सांगितलेलं आहे की तुम्हाला जर मॅनिफेस्ट करायचं असेल किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनची कुठलीही टेक्निक तुम्हाला वापरायची असेल, त्यासाठी अगोदर तुमचं क्लिन्झिंग होणं गरजेचं आहे. तर क्लिन्झिंगसाठीच तुम्हाला हीलिंग करणं गरजेचं आहे. हे हीलिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत. नमस्कार मंडळी, मी श्वेता वाईकर. तुम्ही सगळेजण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज आत्तापर्यंत बघत आहात, ज्याप्रमाणे मेंटल हेल्थ, लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, उंबरठा पूजन, कधी कधी मी माझे डेली ब्लॉग्ससुद्धा शेअर केले. पण इथून पुढे मी जास्तीत जास्त हा प्रयत्न करणार आहे की तुमच्यापर्यंत हीलिंग मोडॅलिटीजच्या सगळ्या व्हिडिओज मी शेअर करू, ज्यामुळे तुमच्या लाईफमध्ये चेंजेस होण्यासाठी मदत करेल, पॉझिटिव्ह चेंजेस. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ज्या गोष्टींनी मला फायदा झाला आहे त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या पाहिजेत. आता तुम्ही जर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल, श्वेता_हीलिंग या इंस्टाग्राम पेजवरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या हीलिंगच्या मोडॅलिटीज शेअर करत असते. अगेन त्याच्यावरती क्रिस्टल, रुद्राक्ष, जेमस्टोन असे वेगवेगळे हीलिंग प्रोडक्ट्ससुद्धा अवेलेबल असतात. पण आपण यूट्यूब चॅनलवरती जास्तीत जास्त हीलिंगच्या मोडॅलिटीज बघणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचे हे जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत शरीरामध्ये साठवलेले, ते रिलीज करू शकाल स्वतःचं स्वतः. आता हे बघा, या टेक्निक्स ज्या आहेत, या सगळ्या टेक्निक्स व्यवस्थितपणे फॉलो कराव्या लागतात, त्यानंतरच त्याचे व्यवस्थित आपल्याला रिझल्ट दिसून येत असतात. आता तुम्ही जर एखाद्या शारीरिक त्रासातून जात असाल किंवा वर्षानुवर्ष एखाद्या आजारामध्ये अडकलेले असाल आणि त्यासाठी तुम्ही ही हीलिंग मोडॅलिटी जर पाहू इच्छिता, तर मी सगळ्यात अगोदर नेहमी हेच सांगणार आहे तुम्हाला की तुमचे मेडिकल ट्रीटमेंट चालू ठेवा आणि हे कॉम्प्लिमेंटरी म्हणून तुम्ही फॉलो करा. मी आवर्जून हे सांगते की काही लोक काय करतात, आता अनेक अपॉइंटमेंट्स असतात हीलिंगच्या, त्यामध्ये ते लोक सरळ सरळ म्हणतात की आम्ही आमचं मेडिसिन सोडून देऊ का आणि पूर्णपणे याच्यावरती डिपेंड राहू का? तर तसं करू नका. क्लिनिकली प्रूफ काही टेक्निक्स आहेत ज्या आपल्याला खरंच 50 to 60% म्हणजे आपण जर कन्सिस्टन्सीने रेग्युलरली केलं तर नक्कीच आपल्याला रिझल्ट देतात आणि त्याच्यामधून आपला कार्टिसोल हार्मोन जो आहे, जो स्ट्रेस रिलीज करतो शरीरात, तो
कमी व्हायला मदत होते. आपलं 67% हॅपीनेस इन्क्रीज होण्यासाठी म्हणजे पॉझिटिव्ह होण्यासाठी मदत होते. अशा काही टेक्निक्स आहेत, तर त्या मी तुम्हाला इथून पुढे शेअर करणार आहे. खरंच जर तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओज बघायला आवडतात किंवा तुम्हाला खरंच या गोष्टींचा तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग करून घ्यायचा आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं जे बटन आहे ते सुद्धा प्रेस करा की व्हिडिओज कधी आल्या तुम्हाला कळतील. तुम्ही तुमचे सगळे प्रश्न जे काही आहेत, तुमचे प्रॉब्लेम्स, ते कमेंटमध्ये मला विचारू शकता. तर मी त्या सगळ्या प्रॉब्लेमनुसार एक व्हिडिओ बनवत जाईल. म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमार्फत मी देण्याचा प्रयत्न करेन. हीलिंग हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. मागे कमेंटमध्ये मला एका ताईंनी विचारलेलं, ताई अगोदर हीलिंग म्हणजे काय हे आम्हाला प्लीज सांगा. म्हणजे काय, तर आपण स्वतःला नव्याने ओळखणे, स्वतःशी कनेक्ट होणे, स्वतःला वेळ देणे, स्वतःवरती भरभरून प्रेम करणे आणि हीलिंग आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकवत असतं. जेव्हा तुम्ही हील होता तेव्हा तुम्हाला मॅटरच नाही करत की तुम्ही कुठल्या निगेटिव्ह वातावरणामध्ये राहता किंवा कोण आजूबाजूला किती निगेटिव्ह आहे, किती पण टॉक्झिक रिलेशनशिप्स असू देत किंवा काहीही असू दे, तुम्हाला ते मॅटरच नाही करत, कारण तुम्ही आतून तितके स्ट्रॉंग झालेले असता. सो हीलिंगमुळे हे सगळं घडतं आणि तुमची एनर्जी अलाइन होते युनिवर्ससोबत, तुमची आयडेंटिटी शिफ्ट होते आणि क्लिन्झिंग झाल्यामुळे तुमचं मॅनिफेस्टेशन काम करायला लागतं. सो या सगळ्या टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे, शिकवणार आहे आणि तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. आणि नक्की कमेंटमध्ये विचारत जा प्रश्न की तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहे. अजिबात लाजू नका विचारायला, तुम्ही बिनधास्त विचारा, त्याप्रमाणे आपले व्हिडिओज येत जातील. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक करा, शेअर करा अशा लोकांसोबत ज्यांना खरंच हीलिंगची गरज आहे. हीलिंग मोडॅलिटीज त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की मदत करू शकतात. असो ते तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये, तुमच्या घरामध्ये ज्या व्यक्तीला हीलिंगची खरंच गरज आहे त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि इथून पुढे व्हिडिओज येणार आहेत हे नक्की त्यांना सांगा. आणि तुम्ही स्वतःसुद्धा फॉलो करा, कारण हीलिंगची गरज सगळ्यांनाच असते. प्रत्येक जणाला हीलिंग गरजेची आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःसुद्धा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हीलिंगच्या काही मोडॅलिटीज मी तुम्हाला नव्याने ओळख करून देणार आहे. सो स्टे ट्यून. थँक्यू.